नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी अर्थात स्कॉलरशिप एक्झामिनेशन चौथीच्या मुलांसाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत. महत्त्वाच्या घटकामध्ये जो अपूर्णांक हा महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये आपण व्यवहारी अपूर्णांक पाहिले, समछेद व भिन्नछेद अपूर्णांक पाहिले आणि त्याबद्दल आता आपण अधिकची माहिती घेत आहोत. त्याची तुलना आपण करत आहोत. तुलना म्हणजे लहान मोठेपणा. बघा, तर समछेद अपूर्णांकाची तुलना कशी करतात याच्या अगोदर आपण समछेद अपूर्णांक म्हणजे काय ते मागील व्हिडिओमध्ये पाहिलं. ज्या अपूर्णांकाचा छेद सारखा असतो त्यांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात. त्याची तुलना कशी करायची बघा. दिलेल्या समछेद अपूर्णांकामधील ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो व ज्याचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा असतो. इथे उदाहरण दिलेलं आहे 5/12 व 7/12 या जोडीमधील अंश 5 हा लहान आहे, अंश 7 हा मोठा आहे. म्हणून 5/12 हा अपूर्णांक लहान आहे 7/12 पेक्षा. हे विधान आपल्याला असे लिहिता येईल की 7/12 हा अपूर्णांक मोठा आहे 5/12 पेक्षा. लक्षात आलं तुमच्या. छेद सारखा असल्यानंतर अंश बघायचा. जो अंश लहान असतो तो अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. आता भिन्न छेद किंवा ज्याला आपण समान अंश असलेल्या अपूर्णांक बघूया. अगोदर छेद सारखा असलेला पाहिला आपण, आता अंश सारखा असलेला बघा. समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश समान आहे, छेद ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. इथे उलट आहे. उलट अंश सारखा असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. केव्हा पण जर अंश सारखा असेल तर. मग आता इथं दोन अपूर्णांक आहेत 6/21 व 6/23. याची तुलना आपल्याला कशी करता येईल. तर इथं बघा, यामध्ये 6/21 हा अपूर्णांक मोठा आहे 6/23 पेक्षा. किंवा यालाच आपण असंही लिहू शकतो 6/21 किंवा 6/21 मोठा आहे तर आपण असं करू शकतो 6/23 लहान आहे 6/21 पेक्षा. 6/21 मोठा आहे 6/23 पेक्षा. असं दोन्ही पद्धतीने आपल्याला त्याची तुलना करता येते. तर तुमच्या लक्षात आलं असेलच, जेव्हा छेद सारखा असतो तेव्हा अंशाकडे बघायचं. ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक छोटा, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता अंश सारखा असेल तर छेदाकडे पाहायचं. ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, इथे उलट आहे. आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. असेच अपूर्णांकाबद्दल सखोल माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.